सोलापूर जिल्हा आणि मोहोळ तालुका खरं तर पहिल्यापासून राष्ट्रवादीचा बालकिल्ला मानला जातोय आणि ह्याच बालकिल्ल्यामध्ये येणारा आमदार निवडून हा शरद पवार यांच्या विचाराचा आणि हा बालकिल्ला आम्ही राखणार म्हणून अशी सुद्धा अमोल कोल्हे यांनी काल वक्तव्य केलंय। मुळामध्ये ज्या राष्ट्रवादी विचारांशी हा सोलापूर जिल्हा प्रामाणिक आहे तो आजही त्या राष्ट्रवादी विचारांशी प्रामाणिक आहे, त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। कारण मुळामध्ये या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार प्रसार करत असताना खासदार साहेबांनी कुठेतरी मूल्य जी आहेत ती पक्षाची जोपासायला पाहिजे होती। कारण ज्या पद्धतीनं त्यांनी निष्ठेचा त्या ठिकाणी विषय काढला, मला एवढंच सांगायचं आहे की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला जरी चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं असलं तरी सुद्धा त्या लोकसभेच्या विजयाचा उन्माद हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला चढलेला आहे आणि त्यामुळेच ज्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून लोकसभेला खासदार निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडली, त्याच लोकांना डावलून फक्त आणि फक्त पैशांवरती आमदारकीची तिकीट मॅनेज करण्याचं काम सुद्धा या गटानं केलेलं आहे। कारण जर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर विचार करायचा झाला तर माढा मतदारसंघामध्ये ज्या अभिजित पाटलांनी लोकसभेला भाजपची मदत केली, एका रात्रीमध्ये पवार साहेबांची सभा सोडून दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेला संबोधित केलं, त्या अभिजित पाटलांना निष्ठेचं फळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमदारकीचं तिकीट म्हणून त्या ठिकाणी फळ दिलं। दुसरीकडे ज्या महायुतीचे असलेले तानाजी सावंत यांनी मागच्या महिन्यामध्ये वक्तव्य केलं होतं की पवार या नावांसोबत त्यांचं वाकडा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत बसताना त्यांना मळमळ होते, उलटी होते, अशा पद्धतीत सुद्धा वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं होतं। परंतु त्या तानाजी सावंतांचे पुतणे असलेल्या आलिम सावंतांना सुद्धा लोकसभेमध्ये भाजपचं काम केल्याबद्दल त्यांना सुद्धा आमदारकीचं तिकीट त्या ठिकाणी देण्यात आलं। आणि विषय राहता राहिला मोहोळ मतदारसंघाचा, तर या मोहोळ मतदारसंघामध्ये संजय क्षीरसागर सारख्या निष्ठावंतांना त्या ठिकाणी डावलण्याची भूमिका सुद्धा पवार साहेबांच्या पक्षाने घेतली आणि एका उमद्या तरुणीला जी उमेदवारी दिली गेली होती ती सुद्धा उमेदवारी काही बोक्यांच्या वशिल्यावरती रात्रीमध्ये बदलून त्याचा सुद्धा गाजावाजा या मोहोळ मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांच्या गटाने त्या ठिकाणी केला। मुळामध्ये पैशावरती तिकीट मॅनेज करून निष्ठा मातीत गाडून ज्या पद्धतीचं राजकारण हे पवार साहेबांच्या पक्षाकडून होतंय, मुळामध्ये त्या राजकारणाला कुठेतरी अमोल कोल्हे साहेबांनी आवर घातला पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा विचार जर माझ्या महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये जर पोहोचवण्याचं कोणी काम केलं असेल तर ते निश्चितच आदरणीय कोल्हे साहेबांनी केलं असेल। परंतु हे करत असताना कुठेतरी स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि जे सत्य आहे त्याच्या बाजूशी राहून मुळामध्ये मग पक्षाने जरी आपल्या विचारांशी गद्दारी केली किंवा विचार सोडला तर त्यावेळेस पक्षाला सुद्धा बोट करून हे चुकतंय असं सांगायची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी खासदार साहेबांनी पार पाडायला हवी होती। परंतु दुर्दैवाने त्यांनी ती पाडली नाही आणि ज्या गद्दारांनी भाजपचं काम केलं लोकसभेला त्याच लोकांना तिकीट देऊन आज त्या ठिकाणी त्यांना निवडून देण्याचं आवाहन करण्याची वाईट वेळ सुद्धा खासदार साहेबांवरती आलेले। मुळामध्ये खासदार साहेबांच्या बुद्धीची मला कीव येते आणि ज्या निष्ठेच्या गप्पा त्या ठिकाणी खासदार साहेब मारतायत, निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीमध्ये या भागातील मतदार त्याचं उत्तर हे त्यांच्याच गटाच्या उमेदवारांचा पराभूत करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढा मला विश्वास आहे।